नागपूर जिल्ह्यातील नामांकित एनडीसीसी बँकेतील कथित 150 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी सावनेरचे निलंबित आमदार सुनील केदार यांना कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला उच्च न्यायालयाने स्थगिती देऊन जामीन देखील मंजूर केला आहे। केदार यांनी अद्याप दोषींना आव्हान दिले नव्हते, त्यामुळे विधानसभेत पुनरागमन होणार नाही। त्यासाठी त्याला स्वतंत्रपणे आव्हान द्यावे लागणार आहे। मंगळवारी झालेल्या सुनावणीनंतर न्यायाधीश उर्मिला जोशी फाळके यांनी शिक्षेला स्थगिती देण्याचे आदेशच दिले नाही, तर जामीन देखील मंजूर केला आहे। उच्च न्यायालयात दाखल याचिका निकाली निघेपर्यंत शिक्षेवरील स्थगिती कायम राहील, असे न्यायालयाने आदेशात स्पष्ट केले आहे। तुरुंगातून बाहेर पडण्यासाठी केदारच्या वकिलांनी सीआरपीसीच्या कलम अंतर्गत युक्ती वापरली होती। यामध्ये केवळ शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी केली होती। दोषी ठरविण्याबाबत नवीन लढाई लढली जाईल, ज्याचा निकाल पुढे येण्याची दाट शक्यता आहे। प्रतिनिधी मंगेश उराडे, NTV न्यूज मराठी, नागपूर।